लास्ट टाइम इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका जेव्हा ईडन गार्डनमध्ये झाली होती तेव्हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.एस. लक्ष्मण, सौरव गांगुली अशा सर्वांनी सेंचुऱ्या मारल्या होत्या. त्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये टोटल 600 रन लागली होती. कट टू या मॅचमध्ये पहिल्या 4 ओव्हर नंतरच पिचवरती बॉलरचे फुटस्टेप दिसायला लागले. त्याच्यानंतर बॉलिंग करतोय बुमरा, तो पण बाउन्सर लेंथवर, पण बॉल एकदम खालतून येतोय, बॉल उडतच नाहीये. तर पिचची कंडिशन बघता आजच्या दिवसाला मला नाही वाटत यार या ग्राउंडवर जास्त रन बनतील. पण आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियाला चांगली सुरुवात भेटलेली आहे. विकेटवर विकेट भेटले. आता बॉलिंगवरून लक्षात आलं, आपण ज्या मॅचच्या पहिल्या मॅचची गोष्ट करत होतो की इंडियाने 600 रन मारले, त्या मॅचमध्ये हरभजन सिंगने टोटल 8 विकेट घेतले होते. म्हणजे ईडन गार्डन आणि पूर्ण इंडियामध्येच स्पिन हा चालतोच चालतो. पहिली गोष्ट या मॅचची, तर या मॅचमध्येही येणाऱ्या कालामध्ये जसं जसं गेम पुढे जाईल, दिवसवर दिवस संपत जातील, स्पिनचा इन्व्हॉल्वमेंट तेवढाच होणार. आणि यालाच नजरमध्ये घेता आपण टोटल 4 स्पिनर खेळवले आहेत आणि त्याच्यातला मेन आपला अटॅकिंग ऑप्शन म्हणजे कुलदीप यादव. आणि कुलदीप यादवने ते करूनही दाखवलं. बुमरा सोबत जर कोण विकेट घेत होता तो कुलदीप यादव घेत होता. आणि इंडिया सारख्या कंडिशनमध्ये कुलदीप यादवचा फॉर्म मध्ये येणार म्हणजे इंडिया 50% मॅच तिथंच खिशात घेऊन चालली. वरतून बुमरानेही 5 विकेटचा हाऊल घेतला. आणि आता ही नॉर्मल गोष्ट आहे बघा, बुमरा 5 विकेट घेणार म्हणजे रोजचं आहे त्याच्यावरती, याच्यावर मला नाही वाटत आपण जास्त डिस्कशन करायला पाहिजे. पण जेवढे पण विकेट होते एकदम ब्युटिफुल विकेट्स होते. तर आजच्या दिवसात जेवढा पण गेम झाला मला वाटतं यार इंडिया आता पॉझिटिव्ह आहे. बॅटिंग ऑप्शन पण आपल्याकडे खूप आहेत, ऑलराऊंडर्स पण आपल्याकडे खूप आहेत. येणाऱ्या टायमामध्ये मला नाही वाटत आपण ह्या मॅचमध्ये कुठं अडकायलाही नाही पाहिजे जसा आजचा दिवस गेलाय. याच मॅचच्या सोबत एमर्जिंग एशिया कपही चालू आहे. बघा, एमर्जिंग एशिया कप आपल्यासाठी तेवढा महत्त्वाचा नाही, पण त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट झाली म्हणजे 32 बॉलमध्ये 102 रन मारली आपल्या सूर्यवंशीनी. टोटल रन त्यांनी 144 बनवली, ते पण 42 बॉलमध्ये. आणि मागच्या 2 दिवसामध्ये IPLचाही ट्रेड खूप चालू आहे. मुंबई इंडियन्सनी शार्दुल ठाकूर सोबत रदरफोर्डला आपल्या टीम मध्ये सामील केलेला आहे. मोहम्मद शमी लखनौच्या टीम मध्ये जाणार आहे आणि राजस्थान रॉयलला आपला एक ओव्हरसीज प्लेअर सोडायला लागेल, जेणेकरून ते सॅम करनला ऍड करू शकतात. तर अशी होती आजच्या दिवसाची व्हिडिओ. तुमचे ओपिनियन्स कमेंटमध्ये द्या आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून जा.